अलिबागमध्ये आक्रमक झालेल्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांचा निषेध. दानवेंच्या पुतळ्याला चपला मारून पुतळा पेटवला. अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या विरोधात अपशब्द व खोट्या अफवा पसरवणाऱ्या अंबादास दानवे यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदेगड शिवसैनिकांनी एकत्र येऊन दानवे यांच्या पुतळ्याला चपलाने मारत आणि पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. त्यावेळी शिवसेना जिंदाबाद, आमदार महेंद्रशेठ दळवी आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. तर दानवे विरोधात आक्रमक होत शिवसैनिकांनी जोरदार निदर्शन करत भर चौकात पुतळा पेटवला. यावेळी मानसीताई दळवी, जिल्हाप्रमुख राजाभाई केनी, कामगार नेते दीपक रानवडे, संजीवनी नाईक, स्वप्नील पाटील आदी शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसार माध्यमातून प्रकार झाला की आमदार साहेबांच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा बावळटपणा अंबादास दानवेंनी जो केला तो अतिशय चुकीचा आहे. आणि त्याच्या संदर्भात त्यांनी जी व्हिडिओ व्हायरल केली की पैशांची बंडलं काढतात आणि टेबलवर ठेवतात आणि त्याच्या समोर जे चित्र दाखवलं ते आमदार साहेबांचं दाखवलं आणि त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ, कारण हा सगळा खोटा प्रकार आहे आणि त्यासाठी ही जी व्हिडिओ ज्यांनी पाहिली त्यांनी, मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून हेच सांगेन की त्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दाखवली ती पूर्ण चेहरा न दाखवता फक्त पोटापासूनचा पार्ट दाखवलेला आहे. आणि दानवेंना माझं या ठिकाणी आव्हान असेल की त्यांनी पूर्ण चेहरा हे करून दाखवावी व्हिडिओ आमदार साहेबांची, कारण त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही. टोटल ही व्हिडिओ खोटी आहे. कारण आमदार साहेबांच्या हाताचं जे घड्याळ दाखवलंय ते गोल्डन कलरच्या पट्ट्याचं आहे आणि आजपर्यंतच्या प्रवासात आमदार साहेबांनी असं कधी घड्याळ वापरलेलं नाही. हा एकच मुद्दा ह्या तपासासाठी महत्वाचा आहे. बाकीचं तर सगळंच ते खोटं आहे. या ठिकाणी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि त्या माणसाला मी सांगते की सद्बुद्धी देव परमेश्वरांनी, कारण सत्तेतले आमदार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना कसं बदनाम करायचं, त्यांच्या प्रवासात कसा अडथळा निर्माण करायचा, हेच त्यांचं आतापर्यंत कृत्य आहे. ज्यावेळेस सत्तेत होते हे लोक त्यावेळेस काही करता नाही आलं, आता हे असे बिनबुडाचे आरोप करून एखाद्याला कसा बदनाम करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे. बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही. प्रसार माध्यमांच्या आणि वाहिन्यांच्या मार्फत जे अंबादास दानवे यांनी आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या विरोधात पैशांची बंडलं आणि त्यांचा जो खोटा व्हिडिओ जोडण्यात आला आणि ज्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते व्हायरल करण्यात आलं, त्याबद्दल पूर्ण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा निषेध शिवसैनिकांनी निषेध करण्याचं ठरवलं गेलं आणि रोहा तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला, मुरुड तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला आणि आता अलिबाग तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय आहे. त्यामुळे अंबादास दानवे हे आज कुठल्याही विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सदस्य नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कुठेतरी काहीतरी दाखवायचं आहे की मी काहीतरी करतो, म्हणूनच एक शिवसेनेचे आमदार, सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा चुकीचा आणि खोटा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही तोपर्यंत हा आंदोलन कायम आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि याच्या पुढे सुद्धा अंबादास दानवे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी आमच्या आमदारांवर जर टीका करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईल मध्ये त्यांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.